Next point is order of reaction. So order of reaction is experimentally determined quantity and it is related to the powers of the concentration of reactant. So when we write the rate law equation, then in that equation we write that concentration of A raised to x and concentration of B raised to y. So here x and y are the powers. So sum of these powers of concentration is known as a order of reaction. So overall order of reaction is sum of the powers of concentration terms in the rate law expression. ज्या रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये ज्या पॉवर्स आहेत त्यांची बेरीज म्हणजेच काय असते, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन असते. सो फॉर एक्झाम्पल हियर A times A plus B times B gives C times C and D times D. So for this reaction, rate law equation is rate is equal to K into concentration of A raised to X into concentration of B raised to Y. So overall order of reaction is X plus Y. For example, if we take here H2O2 gives twice H2O2 gives twice H2O plus O2G. So experimentally determined rate law is rate is equal to K into concentration of H2O2. म्हणजे इथं आपण बघितलं तर ह्या रिॲक्शनचा जो रेट आहे त्याचा रेट लॉ इक्वेशन लिहिला आपण, तर रेट काय तो रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. म्हणजे इथं एक्सची किंमत किती आली, 1 आली आणि म्हणून रिॲक्शन कशी आहे ही फर्स्ट ऑर्डर आहे. सेकंड एक्झाम्पल समजा आपण इथं घेतला H2 गॅस प्लस I2 गॅस गिव्स ट्वाइस HI. जे H2 आणि I2 मिळून ट्वाइस HI झालं. आता ह्या रिॲक्शनचं आपण एक्सपेरिमेंटली रेट लॉ इक्वेशन लिहिलं. Experimentally determined rate law for this reaction is rate is equal to K into concentration of H2 into concentration of I2. म्हणजे इथं आपल्याला दोन रिॲक्टंट आले H2 आणि I2, दोन्हीलाही पॉवर लिहिलेली नाही, याचा अर्थ एक एक आहे. म्हणजे हे जे रिॲक्शन आहे तर ही H2ला कन्सर्न केलं आपण तर फर्स्ट ऑर्डर आहे, I2च्या बरोबर सुद्धा फर्स्ट ऑर्डर आहे आणि ओव्हरऑल रेट ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असणार, 1 + 1 म्हणजेच 2 असणार आणि म्हणून ही रिॲक्शन कशी आहे, सेकंड ऑर्डर आहे. आता आपल्याला बघायचे की की पॉइंट्स अबाउट द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. ही कशी असते, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड असते. सेकंड इज ऑर्डर कॅन बी इंटीजर और fractional. Suppose here CH3CHOG gives CH4 gas plus CO. So in this case experimentally determined rate law equation is rate is equal to K into concentration of CH3CHO raised to 3/2. म्हणजे इथं आपण रेट लॉ बघितला, आपण एक्सपेरिमेंटली हे डिटरमाइन केलं की या रिॲक्शनचा रेट काय, दॅट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3CHO raised to 3/2. म्हणजे इथं ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती आली, 3/2 आली, म्हणजे फ्रॅक्शनमध्ये आली. द ऑर्डर ऑफ रिॲक्शन कॅन बी 0. कधी ती 0 पण असू शकते. इथं आपण बघितलं समजा NO2G प्लस COG गिव्स NOG प्लस CO2G. रेट एक्सप्रेशन for this is rate is equal to K into concentration of NO2 raised to 2. Hence order of reaction with respect to NO2 is 2 and with respect to CO it is 0 and so overall order of reaction is 2. So next point is molecularity of elementary reaction. So there are two types of reactions. First is elementary reaction and second is complex reaction. So these reactions, elementary reaction means these are the reactions which occurs in single step and that cannot broken down further into simpler reactions. म्हणजे ज्या वन स्टेप असतात आणि पुन्हा त्याच्या छोट्या स्टेप्समध्ये डिव्हिजन आपण करू शकत नाही, अशी जे रिॲक्शन असते तिला एलिमेंटरी रिॲक्शन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ओझोन O3G गिव्स O2G प्लस ऑक्सिजन G गॅस. तर हे वन स्टेप रिॲक्शन आहे आणि पुन्हा याचा आपण स्मॉलर फ्रॅक्शनमध्ये डिव्हिजन करू शकत नाही. अशा ज्या रिॲक्शन्स असतात त्यांना
एलिमेंटरी रिॲक्शन्स म्हणतात. C2H5I गॅस गिव्स C2H4 गॅस प्लस HIG. तर ह्या रिॲक्शनमध्ये पण ही वन स्टेप आहे, म्हणजेच ही कशी आहे, एलिमेंटरी आहे. फक्त वन स्टेपच असं नाही, तर त्याचं पुन्हा फर्दर ब्रेकडाऊन झालं नाही पाहिजे दुसऱ्या छोट्या रिॲक्शन्समध्ये, तर त्या रिॲक्शनला आपण एलिमेंटरी रिॲक्शन म्हणतो. सेकंड इज कॉम्प्लेक्स रिॲक्शन. These reactions constitute a series of elementary reaction. अनेक एलिमेंटरी रिॲक्शन्स वन बाय वन आल्या की काय होतं, त्याच्यापासून जे रिॲक्शन बनते तिला आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणतो. इट कॉन्स्टिट्यूट सेरीज ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स. फॉर एक्झाम्पल, आता समजा ही आपण रिॲक्शन बघितली तर NO2ClG गिव्स NO2G प्लस ClG. त्यानंतर NO2Cl अगेन कंबाईन्स विथ क्लोरीन गिव्स NO2 प्लस Cl2. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन काय आहे, तर ट्वाईस NO2Cl गॅस गिव्स ट्वाईस NO2 प्लस Cl2. पण ही जी रिॲक्शन दिसताना आपल्याला एक स्टेप दिसत असली तर ही काय आहे, इट इज कॉम्बिनेशन ऑफ दिस टू रिॲक्शन्स. अँड सो दिस रिॲक्शन कॅन बी सबडिवायडेड इंटू दिस टू, अँड सो इट इज कॉम्प्लेक्स रिॲक्शन. इट कॉन्स्टिट्यूट series of these two elementary reactions. The molecularity of elementary reaction is number of reactant molecules taking part in reaction. जे एखाद्या रिॲक्शनमध्ये किती मोलेक्युल्स इन्व्हॉल्व होतात त्या नंबर ऑफ मोल्सला काय म्हटलं, नंबर ऑफ मोलेक्युल्स इन्व्हॉल्व इन द एलिमेंटरी रिॲक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज इट्स मोलेक्युलॅरिटी. समजा आपण इथं म्हटलं की O3 आहे, दॅट गिव्स O2G प्लस ऑक्सिजन. तर यामध्ये ही एलिमेंटरी रिॲक्शन आहे आणि या एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ किती मोलेक्युल्स इन्व्हॉल्व होत आहेत, एकच मोलेक्युल इन्व्हॉल्व होतं आहे ऑक्सिजनचा, आणि म्हणून याची मोलेक्युलॅरिटी किती आहे, 1 आहे. द मोलेक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन इज 1, सो दे आर युनिमोलेक्युलर रिॲक्शन्स. सेकंड हियर O3G प्लस ऑक्सिजन G गिव्स ट्वाईस O2G. आता इथं किती मोलेक्युल्स आहेत, तर 2 मोलेक्युल्स आहेत, एक ओझोन आहे दुसरा ऑक्सिजन आहे. जे इथं 2 मोलेक्युल्स इन्व्हॉल्व होतात म्हणून ही कशी आहे, बायमोलेक्युलर आहे. किंवा इथं 2 NO2 इन्व्हॉल्व होतात म्हणून ही रिॲक्शन कशी आहे, बायमोलेक्युलर आहे. सो मोलेक्युलरिटी ऑफ बोथ रिॲक्शन इज 2, दे आर बायमोलेक्युलर रिॲक्शन्स. सो नेक्स्ट पॉईंट इज द रिलेशन बिटवीन ऑर्डर अँड मोलेक्युलॅरिटी. ऑर्डर आणि मोलेक्युलॅरिटी समान असतंच असं नाही, कधी कधी समान असतात, बऱ्याचदा समान असते, पण काही वेळा काय असते ती डिफरंट पण असू शकते. सो ऑर्डर अँड मोलेक्युलरिटी ऑफ रिॲक्शन मे ऑर मे नॉट बी सेम. फॉर एक्झाम्पल, आता आपण ही एलिमेंटरी रिॲक्शन घेतली, C2H5I गिव्स C2H4G प्लस HI. आता ह्या रिॲक्शनचा रेट लॉ आपण लिहिला तर रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H5I. म्हणजे इथं जो रेट ऑफ रिॲक्शन आहे हा काय तर फक्त C2H5I वरती अवलंबून आहे. एक्सची किंमत 1 आली म्हणून ही कशी आहे, युनिमोलेक्युलर आहे. एक्सची किंमत 1 आली म्हणून हा फर्स्ट ऑर्डर आहे. आणि इथं बघितलं आपण तर एकच मोलेक्युल इन्व्हॉल्व होतोय एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये आणि म्हणून ही रिॲक्शन कशी आहे तर युनिमोलेक्युलर आहे. म्हणजे ही युनिमोलेक्युलर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. पण प्रत्येक वेळी समजा सेकंड ऑर्डर रिॲक्शन असली तर ती बायमोलेक्युलरच असेल असं नाही. नेक्स्ट पॉईंट इज रेट डिटर्मिनिंग स्टेप. आता समजा कॉम्प्लेक्स रिॲक्शन असेल तर त्यामध्ये सेरीज ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स असतात. तर त्या सेरीज ऑफ एलिमेंटरी रिॲक्शनमधली जी सगळ्यात स्लोएस्ट स्टेप असते, स्लोएस्ट रिॲक्शन असते, त्याला म्हटलं जातं रेट डिटर्मिनिंग स्टेप. द स्लोएस्ट स्टेप इन द कॉम्प्लेक्स रिॲक्शन that is called as rate determining step. It determines the rate of overall reaction. Consider this reaction. NO2Cl gas gives twice NO2 plus Cl2. मग अशा आपण हे एक्झाम्पल घेतलेलं होतं. तर NO2Cl आता ही 2 स्टेप आहे. पहिल्यांदा NO2Clचं डिकम्पोजिशन होऊन NO2 गॅस मिळेल आणि क्लोरीन गॅस मिळेल, ClG मिळेल. त्यानंतर NO2Clचा सेकंड मोलेक्यूल अगेन कंबाईन्स विथ ClG अँड गिव्स NO2 अँड Cl2. आता ह्यातली पहिली स्टेप स्लो आहे, दुसरी स्टेप फास्ट आहे.
म्हणजे पहिली जी स्टेप आहे तिला काय म्हणणार आपण, रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणणार. आणि ओव्हरऑल रिॲक्शनचा जो रेट आहे हा या रिॲक्शनचा जो रेट असतो तोच रिप्रेझेंट करते. द फर्स्ट स्टेप being slower than the second, so it is rate determining step. The rate law for decomposition reaction will be rate is equal to K into concentration of NO2Cl. So it is also represent rate law of overall reaction. आता बघा इथं आपल्याला दिसताना ह्या रिॲक्शनमध्ये मोलेक्युल्स 2 आहेत, म्हणून ही रिॲक्शन कशी असेल, बायमोलेक्युलर आहे. पण रेट लॉ बघितला आपण तर इथं एक्सची किंमत 1 येते, त्यामुळं याचे ऑर्डर किती आहे, तर इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आता इथं आपल्याला पहिली जी स्टेप आहे ही स्लो स्टेप आहे, तिला आपण काय म्हणतो, रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणतो. नेक्स्ट टर्म इज रिॲक्शन इंटरमिजिएट. आता आपण जी रिॲक्शन लिहिली त्यामध्ये the species in the reaction which is unstable, highly energetic and cannot be isolated from reaction, that is called as a reaction intermediate. म्हणजे जेव्हा रिॲक्शन होत असते त्यावेळी जी स्पेसिस कशी आहे, अनस्टेबल आहे, हायली रिॲक्टिव्ह आहे आणि जी आपण आयसोलेट करू शकत नाही, अशी जी स्पेसिस असते तिला म्हटलं जातं इंटरमिजिएट. आता आपण बघितलं तर ह्या रिॲक्शनमध्ये ओव्हरऑल रिॲक्शन ही आहे, पण यातला जो ClG आहे हा कसा आहे, तर हा अनस्टेबल आहे, हायली रिॲक्टिव्ह आहे, कारण हा जनरली क्लोरीन फ्री रॅडिकल असतो. हायली रिॲक्टिव्ह आहे, अनस्टेबल आहे आणि आपण आयसोलेट करू शकत नाही, कारण आपल्याला इथं प्रॉडक्ट काय मिळालं आहे, Cl2G मिळाला. ClG मिळालं आहे का नाही, म्हणजेच हा जो आहे ही स्पेसिस हायली रिॲक्टिव्ह आहे, अनस्टेबल आहे, पण आपण तिला आयसोलेट करू शकत नाही, त्याला म्हटलं जातं रिॲक्शन इंटरमिजिएट. In above reaction ClG is a reaction intermediate. आता आपण फार महत्त्वाचा पॉईंट इथं बघणार आहे, तो आहे डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड मोलेक्युलॅरिटी. सो फर्स्ट ऑर्डर अँड मोलेक्युलॅरिटी यामधला फरक बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेत विचारलेला आहे, 2 मार्काचा प्रश्न आहे आणि फार महत्त्वाचा आहे. फर्स्ट पॉईंट आपण बघू तर आपल्याला माहिती आहे ऑर्डर ही कशी आहे, इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड, तर मोलेक्युलॅरिटी ही काय असते, थेरॉटिकल प्रॉपर्टी असते. ऑर्डर मे बी इंटीजर, फ्रॅक्शन और 0, पण मोलेक्युलॅरिटी ही कधी 0 किंवा फ्रॅक्शन असत नाही, इट इज ऑलवेज इंटीजर. ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असते, इट इज सम ऑफ द पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स of the reactants those appear in the rate equation. जर रेट इक्वेशनमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे त्याची जी पॉवर असते त्याचा आपण सम घेतो. तर मोलेक्युलॅरिटी काय असते, नंबर ऑफ रिॲक्टंट मोलेक्युल्स टेकिंग पार्ट इन ॲन एलिमेंटरी रिॲक्शन. जे एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये किती मोलेक्युल्स इन्व्हॉल्व होतात, रिॲक्टंट मोलेक्युल्स, त्याच्यावरती मोलेक्युलॅरिटी अवलंबून असते. Order of reaction is property of both elementary and complex reaction, but molecularity is the property of only elementary reaction. म्हणजे ही फक्त elementary reaction ची प्रॉपर्टी आहे, ही elementary as well as complex reaction ची प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट लास्ट पॉइंट इज डेफिनेशन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असते, सम ऑफ एक्सपोनंट्स टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म इन रेट लॉ इज रेज्ड. आणि मोलेक्युलरिटी काय असते, इट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट मोलेक्युल्स टेकिंग पार्ट इन द एलिमेंटरी रिॲक्शन. आता ॲक्च्युली तुमच्या पुस्तकामध्ये पहिले 3च पॉईंट्स आहेत. हे आपल्याला जेव्हा डिस्टिंग्विश विचारला जातो तेव्हा मिनिमम 4 पॉईंट्स आपल्याला लिहिता आले पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला इथं 5 पॉईंट्स दिलेले आहेत, यातले तुम्ही कुठलेही 4 पॉईंट्स इथं लिहू शकता.